कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या मंजुऱ्या घेऊन आता अगदी अंतिम टप्प्यावर म्हणजे कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा हा प्रकल्प आहे. त्याचबरोबरीनं बैलगाडा शर्यतीचा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अस्मितेचा आमचा मुद्दा होता. आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, या सगळ्यांनी एक सातत्यानं 7 वर्ष जो लढा दिला, आज आपण सगळेजण जाणता की बैलगाडा शर्यत आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सुरू झालेली आहे. याची वारंवार संसदेतली जी मांडणी ही सुद्धा आपण सगळ्यांनी समोर ठेवलेली आहे. त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या CSRच्या माध्यमातून आपण ही गोष्ट करू शकलो, त्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूटचे मी मनापासून आभार मानेल. आणि त्याचबरोबरीनं कोरोना काळामध्ये फॅबीफ्लू नावाची एक गोळी होती. ही फॅबीफ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला 105 रुपये होती, ती तब्बल 65 रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे. आणि या पद्धतीने कामं करत असताना इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखे प्रकल्प असेल, हे प्रकल्प आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आहोत. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मी मनापासून आभार मानेन की आपण ही संधी दिली, आणि ही संधी दिल्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा, त्यातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा हा पुरस्कार आहे. त्याचबरोबरीनं देशातल्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लावण्यात आली तेव्हा संपूर्ण देशात 3रा क्रमांक हा आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला मिळाला आहे. आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम पाठीशी राहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, हा आपला इतिहास आहे. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर वाटचाल करत असताना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हिताचा आवाज हा शिरूर लोकसभेच्या माध्यमातून कायम गरजत राहील, ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. धन्यवाद. लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागेल, मतदारसंघामधले नेमकी केलेली विकास कामं आणि कोणते प्रश्न घेऊन तुम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार? गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी कामं झाली ही सगळी आपल्या समोर मी मांडलेली आहेत. नॅशनल हायवेची असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, हे 2 प्रकल्प अजून होणं बाकी आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न असतील. त्याचबरोबरीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास आराखडा, ज्याचं गेल्या आठवड्यात भूमिपूजन झालं, तो सुद्धा विकास आराखडा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा कटाक्ष असेल. परंतु इंद्रायणी मेडिसिटी हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो देशात कुठेही नाही आणि देशातल्याच नाही तर म्हणजे केवळ राज्यातल्या नाही तर देशातल्या आरोग्य व्यवस्थेला एक पथदर्शक असा हा प्रोजेक्ट आहे. 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अफोर्डेबल मेडिकल केअर अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आहे. आणि हा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न असेल. त्याच पद्धतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही अंतिम कॅबिनेट अप्रुव्हलच्या स्टेजवर आहे, त्याचाही पाठपुरावा या पुढच्या काळात केला जाईल. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अनेक विकास कामांची उद्घाटन सुरू आहेत. काल पण सुप्रियाताईंचं पत्रिकेत नाव नव्हतं आणि एक 15 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला त्यामध्ये तुमचं नाव नव्हतं, पण तुम्हाला काय जाणवलं? मला असं वाटतं हे ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे हे सर्वसामान्य मायबाप जनता बघते. आणि मला असं वाटतं की कोनशिलेवरची नावं हटवून काही होत नाही, लोकांच्या काळजावर कोरलेली नावं ही जास्त महत्वाची आहे. मतदारसंघामध्ये माहितीचं काय आव्हान वाटतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी थेट तुम्हाला याआधीच आव्हान दिलेलं होतं की यानंतर अमोल कोल्हे खासदार होणार नाही, त्यांचा उमेदवार कोण असणार यावरती अजूनही शिक्कामोर्तब होत नाही. तुमच्या आधीचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव हे अजित पवारांकडे जातील अशी सुद्धा एक चर्चा आहे, काय आव्हान वाटतं तुम्हाला? खरं तर मला परवा एका पत्रकारानं गमतीत म्हणालं की परिस्थिती अशी आहे की काही पक्षांकडे उमेदवार नाही आणि काही उमेदवारांकडे पक्ष नाही, अशी शिरूर लोकसभेची परिस्थिती आहे. परंतु महत्वाची गोष्ट लोकशाही आहे, त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार हे अगदी नक्कीच आहे. आणि कोणतीही निवडणूक ही सहज सोपी नसते, ही प्रत्येक निवडणूक महत्वाची असते. आणि ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची निवडणूक नाही, ही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. आणि हे होत असताना खरं तर आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये एक प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे, एक अस्वस्थतेची भावना आहे.
लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते हे महाराष्ट्र तर बघतोच आहे, पण त्याचबरोबरीनं त्यांच्या पक्षातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता बघतोय, प्रत्येक त्यांच्या पक्षातला आमदार नेता ही गोष्ट पाहतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे, दिसते. काही धमक्या वगैरे येतात का तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर? कारण तुमचे शो सुरू आहेत अनेक मतदारसंघात. धमक्या कसल्या? म्हणजे दबाव. जर दबाव घ्यायचा असेल तर छत्रपतींचा इतिहास सांगू नये माणसाने. जर छत्रपतींचा इतिहास सांगायचा तर या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठलेही दबाव असतील याचा विचार करण्याची खरंच काही गरज नाही. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जी छत्रपतींनी या मातीला शिकवण घालून दिली, म्हणजे दिल्लीच्या दरबारातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवली नाही हा इतिहास आपण जाणतो, आणि औरंगजेबाच्या समोरही छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाही हाही इतिहास आपण जाणतो. आणि मग या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर ताठ मानेने लढायचं ठरवलं तर मग अशा गोष्टींचा मी विचार करत नाही. असं म्हटलं की काही लोक हे दिल्लीला जाऊन मुजरे करतायत, त्यांना आता छत्रपतींचं नाव सांगायचा अधिकार कसा होईल? जे देणारे होते तर ते मागायला दिल्लीला जातात. मी फक्त वस्तुस्थिती मांडली की काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते, जे देणारे होते, त्यांना आज दिल्लीच्या दरबारात उभं राहून, दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आली आहे. आपण सातत्यानं बघतोय महाराष्ट्रातले नेते हे सातत्याने दिल्ली वाऱ्या करतायत. दिल्ली वाऱ्या करून एक एक जागा वाढवून घेण्यासाठी या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. आपल्या कार्यकर्त्यांचं ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे इतके मोठे निर्णय खरं तर घेतले गेले. महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या जनमानसाला तत्वांशी केलेली तडजोड आवडत नाही, महाराष्ट्राच्या जनमानसाला गद्दारीही आवडत नाही. आणि असे काही निर्णय, तत्वांशी तडजोड करण्याचे निर्णय काही नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आज दिल्ली दरबाराच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात. ही वस्तुस्थिती. लंकेचं काय सीन आहे? तुम्हाला लंके भेटले, निलेश लंके आज सकाळी पवार साहेबांना भेटले, तुम्हालाही भेटले, तुमच्या चर्चा झाल्या, तुम्ही नगरमध्ये त्यांना जाहीर आवाहन केलं होतं की तुम्ही नगर दक्षिणची लोकसभा जी आहे ती शरद पवार गटाकडून लढा. तुमचं त्यांचं काय बोलणं झालं? आज त्यांचा प्रवेश होईल असं कळत होतं, प्रवेश जाहीर करतील असं कळत होतं, अचानक ते शेड्यूल बदललं. आता आणखी काही कार्यकर्त्यांबरोबर ते रिशेड्यूल होईल आणि नव्यानं पुन्हा तो कार्यक्रम घेतला. नेमकं काय झालं? लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली. आणि 1 मार्च ते 4 मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो, जे त्यांनी आयोजित केले होते, ते अत्यंत देखणं आयोजन होतं. आणि दररोज अक्षरशः लाख, सव्वा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते. त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्वाचा संदेश, जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख, 1.5 लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही. आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली, आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच. पक्षप्रवेशाची तारीख ठरली का? वेट अँड वॉच. असे किती अनेक नेते आहेत जे की तुमच्या संपर्कात आहेत पण वेट करतायत? गुड क्वेश्चन. खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते, ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का? ती अस्वस्थता येणार नाही का? तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना. म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय, शिंदे गटाचे 13 खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान 13 जागा द्या. जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का?
ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का? ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात, त्या गटाच्या, ही नक्कीच आहे ना. आणि त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत. सो जस्ट वेट अँड वॉच. आज काय झालं पण लंकेंचं भेट झाली. प्रवेश नंतर होईल, वेट थांबू. पण आज काय झालं, आज का नाही झालं असं? कुठलं? आज मी पवार साहेबांना सकाळी जे भेटले तिथं प्रेसमध्ये पवार साहेब नाही, त्या भेटीच्या वेळी मी नव्हतो, त्यामुळे नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय झालं ते भेटल्यावर? नाही, आमची भेट मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्या आयोजनाच्या संदर्भामध्ये जी चर्चा होती त्या संदर्भात. भेटीच्या अगोदर तुमची भेट झाली की त्या भेटीच्या नंतर तुमची भेट झाली? नाही, माझी भेट त्यांची साधारणतः 11:30 पावणे 12च्या आसपास आहे. नंतर भेट झाली. म्हणजे त्या भेटीत काय झालं हे लंकेने मला कल्पना आहे. आव्हान केलं, त्याला प्रतिसाद देत आहेत का ते? हा, तुम्ही त्यांना आव्हान आवाहन केलं होतं तुम्ही, हे श्रेय तुमचं आहे का? नाही, माझं हे श्रेय नाही. कसं आहे, यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या मातीत जे काही पेरलंय ना, हे इतकं अफाट आहे. आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण, सर्वसामान्य महिला, हे आदरणीय पवार साहेबांनी काय केलंय हे प्रत्येक जण जाणतो. आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणजे आत्ताच मी एक फार सुंदर ऐकलं की वडिलांनी मनी ऑर्डर केल्यानंतर वडिलांचे आभार मानायचे असतात, पोस्टमनचे नाही. त्यामुळे ही एक जी संस्कृती आहे, यामध्ये वडिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक जण ठामपणे उभा राहतो. आणि पवार साहेबांनी इतकं अफाट पेरलेलं आहे. मग शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, रोजगाराच्या दृष्टीने असेल, पुरोगामी विचाराच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल. आणि आज जेव्हा पवार साहेबांना घेरलं जात आहे, ही गोष्ट समोर दिसते, तेव्हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा अस्वस्थ आहे, सर्वसामान्य माणूस हा पेटून उठलाय. आणि मला वाटतं की तुम्ही जे म्हणालात ते आवाहन त्याच दृष्टीने होतं. आणि ही भावना ही नक्कीच लोकांशी नाळ जोडलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत नक्की पोहोचेल. साहेब, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तर तुम्ही जसं लंकेंना आवाहन केलं, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय, तसं इतर आमदारांना तुम्ही आवाहन करणार आहे? हे बघा, ही गोष्ट प्रत्येकाने ठरवायची, कारण आमदार काही नवखे कार्यकर्ते नाहीयेत. प्रत्येक आमदार हा काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे त्या प्रत्येकाविषयी तो आदर असणं हे स्वाभाविकच आहे. आणि हा प्रत्येक आमदार, दोन गोष्टी मी वारंवार तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे सुरुवातीला अनेक आमदारांनी एक भूमिका मांडली की आम्ही विकासासाठी गेलोय, पण जेव्हा देणाऱ्यावरच मागणाऱ्याची वेळ येते तेव्हा नेमकं किती मिळणार हा प्रत्येक आमदाराने आत्मपरीक्षण करण्याची एक गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची बाब, महाराष्ट्राचा जनमानस जो आहे हा तत्वांशी केलेली तडजोड मान्य करत नाही. ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास सुद्धा आहे. आणि त्यामुळे ज्या जनमानसातून निवडून जायचंय त्या जनमानसाचं म्हणणं काय हे सुद्धा प्रत्येकच लोकप्रतिनिधी याचा अंदाज नक्की घेईल. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला याचं प्रतिबिंब हे राजकीय घडामोडींमध्ये दिसेल. त्यांचे दोन कापले गेले की जर येणार असतील, इच्छुक असतील तर येऊ देणार. याविषयी भाष्य करण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. याविषयीचा निर्णय हे आदरणीय पवारसाहेब नक्कीच घेतील. आणि त्या संदर्भामध्ये कोण, का, कसं या तीन गोष्टींचे उत्तरही नक्कीच साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त आम्ही करू. पहिल्यापासून दादांची चाहते राहिले, चाहतेपद अजूनही काय? व्यक्ती म्हणून राजकारणात कोणाचा बांधाशी बांध नाही. आणि वैयक्तिक अजितदादांविषयी माझं जे मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि वैयक्तिक तुम्ही भेटलात तर मी त्याचं वैयक्तिक उत्तरही देईन. पण पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी एक जेव्हा पब्लिकली भूमिका घेतलेली आहे तेव्हा पब्लिकली भूमिका घेऊन मी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करू इच्छितो. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये वाद पाहायला मिळतोय. माजी मंत्री विजय सूत्रांनी भूमिका घेतलेली आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. 20 वर्ष आम्ही पवार कुटुंबाशी संघर्ष करतोय. मग ते शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, या दोन्ही पवारांना मी निवडणुकीमध्ये मदत करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यानंतर की मी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करू शकतो. महायुतीमधली भांडणं चव्हाट्यावरती येत आहेत की किंवा पवारांचा जो 20 वर्ष संघर्ष केलेला आहे ते खतखत कुठेतरी आता बाहेर येते? मला वाटतं मी माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांचं विधान मी पाहिलेलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु महायुतीमध्ये एकवाक्यता नाही ही गोष्ट तर सर्व स्पष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रोज महायुतीतला एक पक्ष हा आमच्याकडे उमेदवारी आली पाहिजे ही भूमिका मांडत असतो. यामध्ये फार गरजेचं लक्ष देण्याची बाब अशी आहे की उद्दिष्ट काय, महायुती जेव्हा ही निवडणूक लढते
तेव्हा एक पाशवी सत्तेच्या दृष्टीनं चाललेली वाटचाल आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत असताना महायुतीमध्ये 3 जणांची तोंड 3 दिशेला दिसतात. नाम फाउंडेशनचे तुम्हाला नाना फोन आले पाटेकर त्यांच्यासाठी विचारले म्हणून कलाकारांचे तुमच्या विरोधात लढण्यासाठी असं विचारलंय कलाकारांना? नाना पाटेकरांचं नाव वारंवार समोर मला वाटतं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं जर नाव चर्चेत येत असेल तर मोठे अभिनेते आहेत. परंतु मग माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडवगण फराटा इथल्या सभेत जे विधान केलं होतं त्याला स्वतःच दादा आपला शब्द फिरवतील असं मला वाटत. पंकजा मुंडेंनी वक्तव्य केले ते म्हणतात की आता पुन्हा वनवास नको. जनतेला त्यांनी विचारलं की आता तुम्ही माझ्यासोबत आहात का, तर ही जी उद्विग्नता भाजपच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते हे आपल्याला काय? बघा, पंकजाताई या अत्यंत लढवय्या नेत्या आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा एक फार मोठं योगदान महाराष्ट्राला सुद्धा आहे आणि त्यांचा एक फार मोठा चाहता वर्ग आजही आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधली उद्विग्नता ही भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हाच समोर आली. अनेक जणांनी मिळालेलं लोकसभेचं तिकीट परत केलं, अनेक जणांनी राजकीय संन्यास घेतला. अगदी कोविडच्या काळामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी सुरुवातीला केली होती ते डॉक्टर हर्षवर्धनजी यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलं. दिल्लीतल्या ज्या मंत्री होत्या, मला वाटतं खासदार मीनाक्षीजी लेखी यांचं तिकीट नाकारण्यात आलं. जयंतजी सिन्हा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. जेव्हा भारतीय जनता पक्ष एकीकडे अब की बार 400 पार असा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नारा देतो, त्याचवेळी जेव्हा मिळालेलं तिकीट लोक परत करतात, भारतीय जनता पक्षाचे नेते हे राजकीय संन्यास घेत आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल ही गोष्ट स्पष्ट होते. मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते लोकसभा निवडणूक समोर असताना राजीनामा दिला नाही देशातील. नाही, खरं तर ही अत्यंत पेचाची गोष्ट आणि त्यांनी राजीनामा का दिला याची कारणं जेव्हा समोर अगदी स्पष्टपणे येतील, कयास अनेक जण बांधतात की सगळ्याच स्वायत्त संस्थांवर एक अप्रत्यक्षपणे एक पाशवी पकड किंवा एक दबाव हे त्याचं कारण आहे का, हे येणाऱ्या काळामध्ये जर स्पष्ट झालं तर ती गोष्ट आणखी स्पष्टपणे समोर येईल. मागच्या चंदीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका हँडल केल्या गेल्या हे आपण सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवलं आणि त्यामुळे एकूणच लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह हे निर्माण होते. आणि अशा पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी जो राजीनामा दिलेला आहे हे पाहता देशाची वाटचाल कुठल्या दिशेने चालली हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. शिरूर लोकसभेमध्ये 5 महायुतीचे उमेदवार आमदार आहेत आणि एकच राष्ट्रवादीच्या पक्षाचे आमदार आहेत आणि 2च नगरसेवक जे बाजूला बसले ते तुमच्या बाजूने, बाकी सगळे अजितदादा करतात. कशी बांधणी निवडणुकीची करणार? काही वेगळं नाहीये. 2019ला जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली तेव्हा सुद्धा एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, 5 आमदार विरोधातले होते. मला वाटतं सेम सिच्युएशन पुन्हा आहे. त्यावेळी 2019ला निवडून आल्यानंतर आधी 1-5 होतं, नंतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले, एकच विरोधी पक्षातला राहिला. आता सुद्धा 2024 नंतर 1-5चं पुन्हा 5-1 करू. तुमच्या मतदारसंघामधला प्रश्न आहे की दिलीप मोठे आणि शिवाजीराव आढळरावांचं भांडण हे सगळ्यांना समजत होतं. 2 दिवसांपूर्वी आढळराव त्यांच्या घरी गेले, ते अजित पवार गटात जाणार अशी चर्चा. मात्र दिलीप मोठे वारंवार सांगतात की मी त्यांचं काम करणार नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही दिलीप मोदींची मदत घेणार किंवा ती संधी मिळून काय आवाहन कराल दिलीप मोदी? मला असं वाटतं की रणनीती ही इम्पॅक्टमध्ये दाखवायची असते, ती सांगण्याची गरज नसते. म्हणजे ते जवळपास निश्चित झाले असं म्हणायला हरकत? कसं आहे, काही सगळ्याच गोष्टी सांगितल्याच्या त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. परंतु दिलीप मोहिते हे एक अत्यंत अनुभवी नेते आहेत, त्याचबरोबर एक स्पष्ट वक्ता असलेला एक नेतृत्व आहे आणि त्यांचं मला काय मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये पुढे कोण समोर उमेदवार येतो त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवू. सुप्रीम कोर्टाने आज एक मोठा निर्णय घेतला. एसबीआयने जो इलेक्ट्रल बॉन्ड्सचं एक्सटेन्शन मागितलं होतं जाहीर करण्यासाठी, ते रिजेक्ट करून लगेच तातडीनं ऑफिस आवर्स संपायच्या आतमध्ये सबमिशन करायला लावले. तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे आणि याचा कुणाला स्ट्रेट अवे फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, माननीय सुप्रीम कोर्टाचं मी मनापासून या गोष्टीसाठी आभार मानतो. कारण इलेक्टोरल बॉन्ड्स जेव्हापासून ही संकल्पना आली तेव्हापासून देशाच्या संसदेमध्ये याच्याविषयी कायम संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं आणि एक दबक्या आवाजात ही चर्चा कायम अशी राहिली की
जवळपास 85% इलेक्टोरल बॉन्ड्स हे फक्त सत्ताधारी पक्षाकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे एक प्रचंड मोठी यंत्रणा, प्रचंड मोठी साधन संपत्ती ही गोष्ट व्हायला लागलेली आहे. आणि मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी ही जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्सचं डिक्लेरेशन होईल त्यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि सर्वसामान्य जनतेला कळेल की अशा पद्धतीनं 2014 मध्ये जंतर मंतरच्या आंदोलनाच्या आडून भ्रष्टाचाराविरोधात ओरडून जो पक्ष सत्तेवर आला त्यांनी नेमकं काय केलंय. एका अप्रत्यक्ष मार्गानं या पद्धतीने ही माया जमवून ती नंतर निवडणूक यंत्रणांसाठी वापरण्याचा जो सातत्यानं प्रयत्न आहे हा लोकांसमोर येईल आणि या निर्णयासाठी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो. सातत्यानं ज्या केंद्रीय यंत्रणांचा उल्लेख केला जातो, रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी होते. 24 तासापूर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यांचा सत्कार केला आणि 24 तास उलटायच्या आतमध्येच ते शिंदे गटामध्ये प्रवेश केला. रवींद्र वायकर असं म्हणतात की मतदारसंघातल्या विकास कामांसाठी मी एकनाथ शिंदेकडे गेलोय आणि एकनाथ शिंदेंना किरीट सोमय्यांबद्दल प्रश्न विचारला की त्यांच्यावरती 500 कोटींचा आरोप केलेला होता. मुख्यमंत्री असं म्हणतात की आता तो विषय कशाला करताय, काय सांगताय? मला वाटतं हे सगळं जगजाहीर आहे. सर्वसामान्य माणसाला जरी तुम्ही जाऊन विचारलं तरी काय होतं, तरी त्याचं उत्तर हेच येतं की जेव्हा आईस येतो, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, तेव्हा भले भले गारठतात आणि त्यानंतर मात्र या कारवाया जवळपास 80 ते 85% फक्त विरोधी पक्षातल्याच लोकांवर होतात. परंतु ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनी असे प्रवेश केल्यानंतर त्या कारवायांचं काय होतं हे सुद्धा जाणून घेण्याचा अधिकार खरं तर जनतेला आहे. तुमचे प्रयोग सध्या सुरू आहेत. आचारसंहिता लागली तर फटका प्रयोगाला बसू शकतो किंवा लोक ऑब्जेक्शन त्या प्रयोगाला घेऊ शकतो. हे बघा, ऑब्जेक्शन घेणारे तर अनेक जण घेतात. म्हणजे 2019 मध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू असताना 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, खरा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न होत असताना कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे हे मला नवीन नाहीये. येणाऱ्या काळामध्ये ते पुरावे सुद्धा मी तुमच्यासमोर नक्की मांडेन. तुम्ही राजकारण सोडायच्या संदर्भातली जी चर्चा अजित पवारांबरोबर केली होती त्यापूर्वी तुमच्या झीच्या काही सिरियल्स, काही कॉन्ट्रॅक्ट रद्द झाली होती एका दबावामुळे, असं तुम्ही त्यांना सांगितलं होतं, अशी माहिती मिळते. खरं काय नेमकं? अशी माहिती खासगीत मिळते. मला खासगीत मिळते, तुम्ही जाहीर सांगा. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये यापूर्वी सुद्धा मी भाष्य केलेलं आणि या बाबत मी कायम एक संकेत पाळलेला की खासगीत होणाऱ्या किंवा बोलल्या गेलेल्या गोष्टी या सार्वजनिक करायच्या नाहीत. हा एक कायम हा संकेत असतो आणि मी तो संकेत पाळतो. तसं झालं होतं, ठीक आहे, तुम्ही त्यांना खासगीत सांगितलं, पण दबावामुळे तुमची कॉन्ट्रॅक्ट रद्द झाली होती का? यामध्ये काही वाहिन्यांमध्ये हा दबाव आपल्याला बघायला मिळतो आणि हा मला अनुभव आलेला आहे. हे मी सोशल मीडियामध्ये, पब्लिक डोमेनमध्ये यापूर्वीच मांडून झालं. आज महानाट्याचा शेवटचा दिवस आहे. मी मनापासून हडपसरकरांचा आभार मानतो की प्रचंड उदंड असा प्रतिसाद. म्हणजे कालही पहिल्याच दिवशी हाऊसफुल नंतर काल 10,000 खुर्च्या वाढवाव्या लागल्या, आज पुन्हा 10,000 खुर्च्या या वाढवाव्या लागतात. इतक्या मोठ्या संख्येनं हडपसरकर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेत आहेत आणि याचं अत्यंत देखणं नियोजन प्रशांतदादा जगताप असतील, आमचे प्रवीणभाऊ तुपे असतील, निलेशदादा मगर असतील, या सगळ्या मंडळींनी, आमच्या युवकांची एक संपूर्ण टीम आहे, या संपूर्ण टीमने हे अत्यंत देखणं नियोजन हडपसरमधल्या प्रयोगांचं केलेलं आहे आणि आबालवृद्ध छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काळजावर कोरून तो मनात साठवण्यासाठी येत आहेत. ही खूप दिलासादायक बाब आहे. तुम्ही भाषणात किंवा आता पत्रकार परिषदेत अप्रत्यक्ष टीका करताय दिल्लीला जाणाऱ्या नेत्यांवर, पण सुप्रिया सुळे अजित पवारांवर थेट कुठलीच टीका करताना दिसत नाही. तुम्ही देखील थेट नाव घेऊन टीका करायचं टाळता, असं का? म्हणजे ते विरोधात गेले तरी तुम्ही अजूनही तुमची भूमिका त्यांच्या बाबतीतली सॉफ्ट दिसते बोलता. ही भूमिका सॉफ्ट आहे असं तुम्हाला वाटतं, याला मी काही करू शकत नाही. मला असं प्रामाणिकपणे असं वाटतं की जी गोष्ट तुम्हाला दिसते आहे, म्हणजे आता मी बसलोय म्हटल्यानंतर हा मी बसलोय ही खुर्ची असं सांगायची गरज नाही पडत. समजणे वाले को इशारा काफी होता है. नाही, यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की यामध्ये टीका करत असताना सुप्रियाताईंचं कायम एक वाक्य आहे की जो बलवान आहे या बलवानाला भिडण्यात मजा आहे. तुम्ही संसदेमध्ये बघत असाल तर संसदेमध्ये फ्लोअरवर भारतीय जनता पक्षाचं 303 खासदारांचं बहुमत असताना त्यांच्या विरोधात आम्ही जर कोरडे ओढतो तर ही एक फार महत्वाची बाब आहे.
आणि त्या संदर्भामध्ये धोरणात्मक टीका ही जास्त गरजेची आहे. वैयक्तिक टीका तर कोणीही करू शकतं. थँक्यू. थँक्यू. राज ठाकरेंनी काल वर्धापन दिनामध्ये असं सांगितलं की शरद पवार आणि अजित पवार एकच आहे, अशी काही विभागणी नाही. याच्यावर तुमचं काय मत? त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, त्यावर मी कशाला व्यक्त करतो. थँक्यू. काय काय चला आता सगळ्यांनी स्नेहभोजन घ्यावं अशी विनंती आहे. काय 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 विचार विचार माऊली उद्धम चिमटा घेतो. माऊली चिमटा घेतो. चला आता सगळ्यांनी जेवण घ्यावं अशी विनंती.